रायगडमध्ये दबदबा असणारे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या स्मारकाचं अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते होणार आहेत। आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव आहेत, पुत्र आहेत, माजी आमदार आहेत आणि त्या सध्या ते पक्षाचे निष्ठावंत भूमिका बजावतात। सर, बाबांचं वडिलांचं अनावरण होतं आहे, ज्येष्ठ नेते शेतकरी आपले पवार साहेबांच्या हस्ते। आज आपण जे जमलो आहे आणि मी आपल्याशी जी चर्चा करतो आहे ते 8 जुलै रोजी 11 वाजता शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते दत्तूशेठ पाटील, जे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षही राहिलेले होते, त्यांच्या स्मारकाचा आणि पुतळ्याच्या अनावरणाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जमलो आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असणारे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार हे रयत शिक्षण संस्थेचेही अध्यक्ष आहेत आणि त्या औचित्यानं त्या ठिकाणी या कार्यक्रमाला त्याला आपण बोलावलेलं आहे। एक ज्याने आयुष्यभर एकत्र काम केलं अशा व्यक्तिमत्वाच्या, थोर व्यक्तिमत्वाच्या हस्ते या स्मारकाचं अनावरण व्हावं, पुतळ्याचं उद्घाटन व्हावं, हे मला वाटतं अतिशय दुधात साखर आपण म्हणावं अशा पद्धतीचा योग आहे आणि ते या निमित्तानं आपण साकारतो आहे। एक समर्पित जीवनाची माहिती तरुण पिढीला, नव्या जनरेशनला असावी, हा उद्देश याच्या मागे आहे। बाबांची तत्व, माजी आमदारांची तत्व, ही ज्या लोक तत्व स्वीकारत होती पण ते लोक आज बाहेर गेलेले आहेत, ती तत्व त्यांच्यापर्यंत पोहोचली नाहीत का? असं म्हणण्यापेक्षा, प्याला अर्धा भरलेला आहे अर्धा रिकामा आहे म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन तात्यांच्या जाण्यानंतरही या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते त्यांच्या विचारसरणीवर आणि त्यांच्या तत्वांवर काम करतात। जे गेले ते कच्चे होते, राहिले ते पक्के आहेत असं मी या ठिकाणी नमूद करेन। विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही किंवा कमर्शियल विचार फक्त त्यांच्यापुरता राहिला, त्यांच्यावर स्टेटमेंट करण्यापेक्षा तात्यांनी जे आयुष्यभर जतन केलं ते जतन करून, ते अंगीकारून शेकडो कार्यकर्ते आजही या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं काम करतायत, याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे। सर, महापालिकेची निवडणुका येत आहेत, मग शेतकरी कामगार पक्ष कशा भूमिकेत असणार, कोणासोबत युती करणार आहात? शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक आहे आणि विधानसभेमध्ये जरी आमचं फाकलं होतं तरी तालुक्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून कार्यरत आहोत। आज माझ्यासमवेत सुदाम पाटील पत्रकार परिषदेला बसलेले होते आणि सारीच मंडळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत आणि निवडणुका जिंकणार आहोत असा विश्वास मला आहे। ते बाळाराम पाटील, माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचे जे आपण तत्व आहे, ते विचार आहे, ते शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज आहे, जे प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते आज त्यांच्यासोबत आहे। कॅमेरामॅन अजित जाधवसह विकास मिरे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।